नमस्कार मित्रांनो, प्रसार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा विषय अत्यंत संवेदनशील, गंभीर आणि समाजाला विचार करायला लावणारा आहे। हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा धर्माचा अपमान करण्यासाठी नाही। समाजात घडलेल्या काही चर्चित घटनांमधून आपण अंधश्रद्धा, व्यक्तिपूजा आणि श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकाराबद्दल चर्चा करणार आहोत। मित्रांनो, भारतामध्ये संत, महात्मे, कीर्तनकार आणि आध्यात्मिक मार्गदर्शक यांची एक मोठी परंपरा आहे। अनेक संतांनी समाजाला योग्य दिशा दिली, अंधारातून प्रकाशाकडे नेले, परंतु इतिहासात काही अशा घटनाही घडल्या आहेत जिथे श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचे आरोप झाले, न्यायालयीन खटले झाले आणि अनेक प्रश्न समाजासमोर उभे राहिले। एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे, एखाद्या व्यक्तीवर आपण इतका विश्वास का ठेवतो की त्याच्या प्रत्येक शब्दाला अंतिम सत्य मानतो? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर एखादी व्यक्ती स्वतःला देवाचा अवतार म्हणत असेल तर आपण त्यावर प्रश्न विचारू शकतो का नाही? विचारायला पाहिजे। मित्रांनो, आज आपण अशाच काही चर्चित प्रकरणाचा आढावा घेणार आहोत। विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, तपास यंत्रणा, न्यायालयीन नोंदी आणि माध्यमामध्ये चर्चित असलेल्या घटनांमधून समाजाला काय शिकायला मिळते हे समजावून घेण्याचा आज आपण प्रयत्न करू। अनेक वेळा असं दिसून आलं की काही लोक अध्यात्म, मोक्ष, चमत्कार, कर्म आणि भक्ती यांचा आधार घेत अनुयायावर प्रभाव निर्माण करतात। सुरुवातीला प्रवचन, सत्संग, भक्ती, सेवा यापासून सुरुवात होते। हळूहळू व्यक्तीची विचारशक्ती कमी होत जाते आणि तो त्या व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून होतो। मानसशास्त्रात यालाच एक ब्लाइंड ऑबिडियन्स किंवा एक सायकोलॉजिकल कंट्रोल असेही म्हणतात। मित्रांनो, कोणताही खरा संत तुम्हाला विचार करायला शिकवतो, हा कधी तुम्ही अनुभवला घेतला पाहिजे। पण जर एखादी व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारू देतच नसेल, स्वतःला सर्वशक्तिमान समजत असेल किंवा तुमच्या आयुष्यावरील नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र सावध होण्याची गरज आहे। इतिहासात अनेक अशा प्रकरणांमध्ये गंभीर आरोप झाले। तुम्ही काही गोष्टी ऐकलेल्या असतील। काही ठिकाणी न्यायालयांनी शिक्षा दिली, काही ठिकाणी तपास यंत्रणांनी कारवाई केली, तर काही घटनांमध्ये पीडितांनी वर्षानुवर्षे न्यायासाठी संघर्ष केला। या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे अंधविश्वासाचा सर्वात मोठा बळी अनेकदा सामान्य माणूस ठरतो। विशेषतः म्हणजे हे सगळीकडं महिलाकडे जास्त चालते। अल्पवयीन मुली, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे आणि भावनिक संकटातून जाणारी माणसं, असे काही व्यक्तीसुद्धा की ज्या जाळ्यात अडकवण्याचा धोका त्यांना अधिक असतो। मित्रांनो, आपण कोणत्याही व्यक्तीची पूजा करण्याआधी त्याचे विचार, त्याचे आचरण आणि त्याचे वर्तन तपासले पाहिजे की नाही? जरूर पाहिजे की नाही? कमेंटमध्ये जरूर तुमचं उत्तर द्या। कारण खरा आध्यात्मिक मार्गदर्शक तुमच्या स्वातंत्र्याचा आदर करतो। तो तुम्हाला गुलाम बनवत नाही। तो तुम्हाला कोणत्याही कारणातून घाबरतसुद्धा नाही, कोणतेही कारण देऊन तुम्हाला घाबरण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही। तो तुम्हाला प्रश्न विचारण्यापासून थांबतसुद्धा नाही, कारण तो एक सरळ असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही चर्चित घटनांचा संदर्भ घेऊन श्रद्धा, अंधश्रद्धा, मानसशास्त्र आणि समाजावर होणारे परिणाम याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही प्रथमच आपल्या प्रसार मराठी या चॅनलवर आला असाल तर बिलकुल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। कारण तुमची एक कमेंट आणि तुमचं एक सबस्क्राईब मला पुढील व्हिडिओ बनवण्यास एक प्रोत्साहन करेल। कारण जागरूक समाज, सुरक्षित समाज घडू शकतो। चला तर मग आता आपण सुरुवात करूया त्या व्हिडिओची नेमकी काय आहे। आज आपण भारतातील दोन अत्यंत चर्चित आणि आध्यात्मिक, जे बाबा म्हणले जाते, महाराज म्हणले जाते, बुवा म्हणले जाते, असे त्यांच्यावर बोलणार आहोत। या व्हिडिओचा उद्देश कोणाचाही अपमान करणे नाही। आपण फक्त
न्यायालयीन निकाल, तपास यंत्रणांनी सादर केलेले पुरावे आणि सार्वजनिक नोंदीमध्ये उपलब्ध असलेली माहिती, या सर्व गोष्टी आज समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण आसाराम बापू या प्रकरणाकडे बघूया. 2013 एका अल्पवयीन मुलीने आरोप केला की तिच्यावर आश्रमात एक लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. अनेक वर्ष सुनावणी झाल्यानंतर 25 एप्रिल 2018 रोज जोधपूर येथील एक विशेष न्यायालयाने आसाराम यांना अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दोषी ठरवले. यांना यावेळेस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयात भारतीय दंड संहिता आणि पोक्सो अंतर्गत कायदा या कायद्यान्वये संबंधित कायद्याअंतर्गत याला शिक्षा करण्यात आली. अपील करण्यात आली. 2026 राजस्थान उच्च न्यायालयाने काही आरोपांबाबत दिलासा दिला. जरी त्यांनी दिलासा दिला असला तरी अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा मात्र ही कायम ठेवली जाणार असंही सांगितलं होतं. त्यामुळे त्यांची मुख्य शिक्षा आजही कायम आहे. मित्रांनो, या प्रकरणातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. तो अशा प्रकारे की कोणतीही व्यक्ती कितीही प्रसिद्ध असो, कायद्यापेक्षा मोठा कधीच नसते. आणि आता आपण दुसरं प्रकरण बघणार आहोत राम रहीम यांच्या संदर्भात. चला तर मग आता आपण राम रहीम या प्रकरणाकडे बोलूया. त्यांचं खरं नाव आहे गुरमीत राम रहीम सिंग. हे एक डेरा सच्चा सौदा म्हणून या संस्थेचे हे प्रमुख होते. 2002 त्यांच्या संस्थेतील 2 साध्वींनी गंभीर आरोप केला होता. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार CBIने तपास सुरू केला. दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर मात्र 2002च्या या प्रकरणाला 2017 विशेष CBI न्यायालयाने राम रहीम यांना 2 साध्वीवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. त्यांना प्रत्येकी 10 वर्ष अशी दोघीजणची असल्यामुळे 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निकालानंतर देशभरात सर्वात मोठी चर्चा झाली. न्यायालयाने पीडितांच्या साक्षी, तपासातील पुरावे आणि CBIच्या निकषानंतर विचार करून हा निर्णय दिला होता. या दोन्ही प्रकरणामध्ये एक समान गोष्ट दिसून येते. लोकांचा प्रचंड विश्वास, लाखो अनुयायी, मोठी संघटना आणि समाजातील प्रभावशाली स्थान, या सर्व गोष्टी असतानाही न्यायालयांनी उपलब्ध पुरावे आणि कायद्याच्या आधारे निर्णय दिला. मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण कोणत्याही धर्माबद्दल किंवा श्रद्धेबद्दल बोलत नाही याची जाण ठेवा किंवा याची आठवण ठेवा. उगाचच विनाकारण रिकाम्या व्यर्थ कॉमेंट करू नका. आपण फक्त एवढेच समजून घेत आहोत की श्रद्धा असावी, पण ती विचारासोबत कशी असावी. कोणती व्यक्ती स्वतःला देवाचा अवतार म्हणत असेल, चमत्कारांचे दावे करत असेल किंवा प्रश्न विचारांना गप्प बसवत असेल, तर नागरिक म्हणून आपण प्रश्न विचारले पाहिजे की नाही पाहिजे, जरूर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आणि आज या 2 जे मंडळी आहेत, या 2 मंडळींनी किती अत्याचार केलेला आहे तुम्हालाही माहिती आहे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला विचार करण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा आणि सत्य जाणून घेण्याचा अधिकार देते. त्यामुळे श्रद्धा ठेवा, पण विवेकही जपा. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर प्रसार मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. भेटूया नंतरच्या अशाच नवीन लेटेस्ट प्रकरणाबाबतीत. धन्यवाद.